नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काल केंद्र सरकारने म्हणजे आपल्या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांच्या कॅबिनेटने वन नेशन वन इलेक्शनचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर केला. आपल्याला माहिती आहे, काही वर्षापूर्वी माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली अशी एक समिती बनवली होती वन नेशन वन इलेक्शनचं पॉसिबिलिटीज ठरवण्यासाठी. आणि म्हणजे मुळात ती अतिशय बेकायदेशीर आणि माजी राष्ट्रपतींसाठी अपमानास्पद अशी ती गोष्ट होती. कधीही माजी राष्ट्रपतींना असं काही खालच्या दर्जाच्या एखाद्या समितीचं प्रमुख म्हणून नेमलं जात नाही, पण त्यांना नेमलं गेलं. त्यांनी सुद्धा निर्लज्जपणाने तो स्वतःचा अपमान सहन करून घेतला. आणि नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान कोणाचा कितीही अपमान करू शकतो हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांनी तो काल कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव मंजूर केला आणि आता तो संसदेसमोर मांडावा लागेल. स्वाभाविक तो लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी स्वतंत्ररित्या मांडायला लागेल. लोकसभेत पास झाल्यानंतर राज्यसभेत तो जाईल. आत्ता लोकसभेमध्ये म्हणजे काठाचं बहुमत या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानाकडे आहे. मुळामध्ये याच्यातला विषय असा आहे की म्हणजे 52 सालची पहिली निवडणूक जी झाली होती ती एका वेळीच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि ती सुरुवात झाली. पण त्यानंतर त्यातलं बदलत गेलं, कारण की अनेक राज्यांमध्ये आपल्याला माहिती आहे सरकारं पडतात, अल्पमतात येतात, बहुमत निघून जातं त्यांचं. याच्या व्यतिरिक्त नैसर्गिक आपत्त्या येतात, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, ज्याच्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करायला लागते. तर अशा अनेक गोष्टी आहेत की जी कारणांमुळे त्या सगळ्या निवडणुका एका वेळी नंतरच्या काळामध्ये होऊ नाही शकल्या. पण आत्ता रिसेंटली जी निवडणूक झाली म्हणजे महाराष्ट्र, झारखंड, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या 4 राज्यांमध्ये एका वेळी निवडणुका होणं अपेक्षित होतं. तरीही या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानाच्या म्हणजे आता या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानाचं गुलामच झालेलं निवडणूक आयोग. तर त्या निवडणूक आयोगाने फक्त महाराष्ट्राची निवडणूक पुढे ढकलली. त्याच्या मागचा हेतू स्पष्टपणे राजकीय होता की त्या पुढे ढकलण्याच्या कालावधीमध्ये मग ते लाडकी बहीण, लाडका भाऊ, तीर्थयात्रा वगैरे अशा फालतू योजना त्यांना आणता आल्या आणि त्याचा प्रचार करता आला. त्याच्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले आणि ते करायचं म्हणून हा अवधी महाराष्ट्राला दिला गेला. पण एका वेळी तुम्ही 4 राज्यांच्या निवडणुका नाही घेतल्या आणि आता वन नेशन वन इलेक्शन सांगतात. म्हणजे 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर उभं राहून या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी असं म्हटलं की वन नेशन वन इलेक्शन की तरफ हम बढ़ रहे हैं. आणि दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने 3 राज्यांची एकत्र आणि चौथ्या राज्याची आणखीन 2 महिन्यांनी कधीतरी जाहीर करू असं म्हणून त्यांनी सांगून टाकलं. तर दुसऱ्याच दिवशी त्याचं काय झालं हे आपण बघितलं होतं. आता मुळामध्ये असं आहे की हा जेव्हा संसदेमध्ये हे बिल येईल त्यावेळेला स्वाभाविकपणे विरोधी पक्ष याचा विरोध करतील आणि त्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. मुळात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 4 पानी पत्र हे कोविंद यांना पाठवून, माजी राष्ट्रपतींना पाठवून अनेक वैध मुद्दे मांडले होते की का असं करणं योग्य नाही, का असं करण्यामुळे देशाच्या फेडरल स्ट्रक्चरला धक्का त्याच्यामधून बसतो. तर हे सगळं त्यात एक्सप्लेन केलेलं होतं. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून हा कॅबिनेटनी प्रस्ताव मंजूर केला. आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सुद्धा जाहीर केलं की आम्ही याचा पूर्णपणे कडक विरोध याचा करू. याच पद्धतीच्या प्रतिक्रिया इतर वेगवेगळ्या राज्यांमधून सुद्धा यायला लागल्या. मुळात निवडणुकांमध्ये जर रिफॉर्म्स करायचे, इलेक्ट्रोल रिफॉर्म्स जर करायचे, तर ते खरं कशाची गरज आहे हे शोधणं गरजेचं आहे. म्हणजे एका बाजूला इलेक्ट्रोल बॉन्ड्स काढून या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार केला आणि तो भ्रष्ट आचार आहे हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं आणि ते रद्द केलं. फक्त ते पैसे परत नाही घेतले. तेवढे जे काही 10,000 कोटी रुपये भाजपला मिळाले ते त्यांना मिळाले, ते वापरता पण आले नंतर. पण हा भ्रष्ट आचार आहे हे स्वतः सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी आणलेल्या इलेक्ट्रोल बॉन्डच्या योजनेबाबत. तर इलेक्शन रिफॉर्म्स कसे असायला पाहिजे, मग इलेक्ट्रोल बॉन्डच जर करायचे तर तो पैसा निवडणूक आयोगाकडे आला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना तो पैसा निवडणुकीमध्ये खर्च करण्यासाठी त्यांच्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून द्यायला हवा. राष्ट्रीय पक्षांना 1%
राज्यस्तरीय पक्षांना, प्रादेशिक पक्षांना वेगळं पर्सेंटेज, अशा पद्धतीने त्या इलेक्शन फंडचं वाटप होऊ शकलं असतं. पण या इलेक्ट्रोल रिफॉर्म्समध्ये आता आता नवीन जी पुन्हा मागणी यायला लागलेली आणि जी रास्त मागणी आहे की बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजेत. कारण निवडणूक आयोगाने त्याची विश्वासार्हता संपूर्णपणे धुळीला मिळवलेली, पूर्णपणे धुळीला मिळवलेली. हेच निवडणूक आयोग केरळमधल्या एका मतदारसंघात एका भाजपच्या निवडून आलेल्या खासदाराच्या विरोधात ज्यावेळेला याचिका दाखल होते आणि केरळ हायकोर्ट ज्यावेळेला असा आदेश काढतं की त्या निवडणुकीमध्ये वापरलेली सर्व मशीन्स ही जप्त करा, ही फ्रीज करा, तर ताबडतोब निवडणूक आयोगाची म्हणजे अक्षरशः फाटते आणि निवडणूक आयोग पुन्हा हायकोर्टामध्ये जातो की नाही नाही, आम्हाला ही मशीन्स इतरत्र वापरायची आहेत. म्हणजे एका मतदारसंघातलं मशीन्स तुम्हाला इतरत्र कुठेतरी वापरायचं, एवढी तुमच्याकडे मशीन्स आहेत, इतकी कमी मशीन्स आहेत. आणि मग एका वेळी देशभरामध्ये सगळ्या 29 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आणि त्याच्याबरोबर लोकसभा निवडणुका हे कसं घेणार? आणि 19 लाख ईव्हीएम जी चोरीला गेलेली आहेत त्याचं काय? त्याच्याबद्दल आजही निवडणूक आयोग पोलिसांकडे तक्रार करत नाहीये की ही चोरीला गेलेली ईव्हीएम शोधा. ईव्हीएम्स बदलली गेली. हा रामपूर मधले व्हिडिओज महमूद प्राच्यासारख्या सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी माहितीच्या अधिकारात निवडणूक आयोगाकडूनच घेतले आणि ती मशीन्स बदलली जात आहेत असे 3 दिवसाचे व्हिडिओ निवडणूक आयोगानेच दिलेले, हे सुप्रीम कोर्टात सादर केले की स्ट्रॉंग रूम मध्ये ज्या वेळेला सगळी ती मशीन्स ठेवली मतदानानंतर, त्यानंतर ती मशीन बदलली जात आहेत. हे व्हिडिओ समोर आले सुप्रीम कोर्टाच्या. तर या निवडणूक आयोगावरती बिलकुल विश्वास उरलेला नाही, अजिबात विश्वास उरलेला नाही. त्यामुळे बॅलेट पेपरवरच मतदान झालं पाहिजे. हा नागरिकांचा सुद्धा आग्रह आहे, हा नागरिकांचा सुद्धा आग्रह आहे. आपण मार्कडवाडीमध्ये काय झालं हे बघितलं आणि ते त्यांच्या समाधानासाठी मतदान करायला निघाले होते बॅलेट पेपरवरती. प्रशासनाने इतकं घाबरून जायची काय गरज होती? कारण चोरी उघडकीस येईल अशी भीती चोराला वाटते. हे चोरटे ज्यांनी नागरिकांची मतं चोरली त्यामुळे हा सगळा प्रकार होतोय. याच्यानंतर आता काही अतिशय रास्त प्रश्न, जसं मगाशी मी म्हटलं की एखाद्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि तिथलं सरकार जर बरखास्त करावं लागलं, राष्ट्रपती राजवट आणायला लागली, तर मग सगळ्या राज्यांमधली बरखास्त करणार का? केंद्र सरकार पण त्यावेळेला बरखास्त करून टाकणार का? मग त्या राज्यातल्या निवडणुकीचं काय करणार? का त्या राज्यामध्ये नंतरच्या निवडणुकीचा जनरल इलेक्शनचा कालावधी येईपर्यंत तिथं राष्ट्रपती राजवटच ठेवणार? अशी परिस्थिती तर सरकार बनल्यानंतर 6 महिन्यात पण होऊ शकते. मग त्यावेळेला काय करणार? आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष हा या देशामधली आतापर्यंत त्यांनी 10 सरकारं पाडली, बनलेली सरकारं महाराष्ट्रामध्ये झालं, महाराष्ट्रात 2 वेळेला हा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला, कर्नाटकामध्ये झालं, राजस्थानमध्ये करण्याचा प्रकार झाला, मध्य प्रदेशमध्ये झाला, गोव्यामध्ये झाला, मणिपूरमध्ये झाला, अशा कितीतरी राज्यांमध्ये हा प्रकार केला भाजपने. आणि मग तुम्ही सरकारं पाडता, निवडून आलेली बनलेली सरकारं तुम्ही जर पाडता, तर मग या वन नेशन वन इलेक्शनला काय अर्थ राहतो? याला काहीच अर्थ राहत नाही. उद्या या नॉन बायोलॉजिकल नरेंद्र मोदींचं केंद्रातलं सरकार हे जर अल्पमतामध्ये आलं तर काय करायचं? मग देशभर पुन्हा निवडणुका घ्यायच्या आणि मुळामध्ये देशभर जर का एकाच वेळी निवडणुका घ्यायच्या असल्या लोकसभा आणि विधानसभेच्या, तर हा नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान उरलेली 5 वर्ष करेल काय? हा तर निवडणूक जीवी आहे. हा त्या 2 महिने 3 महिने सगळीकडे यथेच्छ फिरेल, वाटेल तशी भाषणं करेल, पण नंतरचे 57 महिने हा करेल काय? हा ना पत्रकार परिषद घेतो, ना पत्रकारांना सामोरं जातो. गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यापासून ती 13 वर्ष आणि आता ही 11 वर्ष, 24 वर्ष या नॉन बायोलॉजिकल नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. भारतात खुली पत्रकार परिषदच घेतलेली नाही. अमेरिकेमध्ये सुद्धा जे ढोंग केलं ते कसं उघडकीस आलं हे सगळ्यांना माहिती आहे. मग हा करेल काय 5 वर्ष? हा काय फक्त जगभर मिठ्या मारत फिरणार, अदानीला कंत्राट मिळवून द्यायला?
आणि आता तर ती पण गोची झालेली आहे. आता अदानी अमेरिकेत जाऊ शकत नाही, सागर अदानी अमेरिकेत जाऊ शकत नाही, अजित डोवल अमेरिकेत जाऊ शकत नाही, अमित शहा अजित डोवल हे कॅनडात जाऊ शकत नाहीत. इतकी कुचंबणा करून टाकलेली आहे, इतके पराक्रम केले जगभरात. मग या अशा पद्धतीची निवडणूक घेऊन करणार काय? आणि मग हे 10-10 राज्यांमध्ये जे सरकार पाडतं भाजप, त्याचं काय करायचं? आता मार्कडवाडीमध्ये लोकांनी बॅलेटची मागणी केली. त्याच्यानंतर कोळेवाडी सातारामध्ये दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघामधलं गाव, त्यांनी ग्रामसभेचा ठराव केला. पंचायत राजच्या कायद्याने, घटनेत दिलेल्या अधिकाराने ग्रामसभेचा ठराव हा सार्वभौम आहे. ग्रामसभा सार्वभौम आहे. सर्वोच्च न्यायालय सुद्धा ग्रामसभेचा निर्णय बदलू शकत नाही. मग तिथं काय करायचं? त्यांना आत्ता बॅलेटवरती हवंय. पुन्हा तिथं सगळा फौज फाटा पाठवणार. आणि पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट काय म्हणतो? तो म्हणतो ना बॅलेटवरती मतदान घ्यायची सुविधा. हे निवडणूक आयोग आत्ताही काय म्हणतं की ठराविक संख्येपेक्षा जास्त उमेदवार जर असले तर बॅलेटवरती मतदान घ्यायचं. तो आकडा काहीतरी आहे 95, 96 का 300, 400 पेक्षा जास्त उमेदवार असले तर बॅलेटवर मतदान घ्यायचं. मग घ्यायचंच आहे ना. मग सर्वच निवडणूक बॅलेटवर घ्यायला काय प्रॉब्लेम आहे यांना? कारण चोरी करायची आहे, चोरी करायची आहे. आणि या चोरट्यांना त्यामुळे ही भीती वाटते की बॅलेटवर मतदान होऊ द्यायचं नाही. कोळेवाडीच्या ग्रामसभेने ठराव केला आणि ते बॅलेटवरती एक मतदान घेणार आहेत. काय करणार आहे प्रशासन? तिथं पण पोलीस पाठवणार, तिथेही अश्रुधूर देणार, तिथेही शूट ॲट साईटची ऑर्डर देणार, तिथेही लाठीचार्जची धमक्या देणार, तिथेही नागरिकांना नोटीसेस देणार. कोणत्या कायद्याखाली? मला पुन्हा एकदा हे म्हणायचं आहे की कोळेवाडीमध्ये असं मतदान ऑर्गनाईज करावं बॅलेटवरती. आणि महाविकास आघाडीमधले जेवढे विद्यमान आमदार आहेत, जेवढे माजी आमदार आहेत, जेवढे माजी मंत्री आहेत, जेवढे माजी मुख्यमंत्री आहेत, या सर्वांनी कोळेवाडीला जाऊन उपस्थित राहावं त्या मतदानाच्या दिवशी. आदल्याच दिवशी जाऊन थांबावं. आणि आले पोलीस तिथं संचारबंदी, जमावबंदी, लाठीचार्ज करायला, तर यांनी त्यांच्यासमोर उभं राहावं त्या नागरिकांच्या संरक्षणासाठी. आणि यांनी सांगावं की मारा, आम्हाला गोळ्या मारा, लाठीचार्ज करा, अश्रुधूर आमच्यावर टाका. पण नागरिकांना त्यांचा मूलभूत हक्क बॅलेटवरती मत देणं ही सुद्धा अभिव्यक्ती आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना व्यक्त करताच आलं पाहिजे. त्या हक्कासाठी नागरिकांच्या या सर्व राजकीय नेत्यांनी तिथं जाऊन उभं राहायला पाहिजे. आणि हे करूनच दाखवा. मग महाराष्ट्रामधल्या 44,000 ग्रामपंचायतींमध्ये कशी वावटळ उठेल बघा. प्रत्येक ग्रामसभेने ठराव केले पाहिजेत की आम्हाला बॅलेटवर मतदान घ्यायचं. आणि त्यांनी ठेवावं, सगळ्या 44,000 ग्रामसभांनी एका दिवशी बॅलेटवरती मतदान ठेवावं. बघू हे लष्कर आणतात का, पोलीस आणतात का, आणखीन इंडियन आर्मी बॉर्डरवरून काढून गावागावात पाठवतात, बघू काय होतं. पण हे करायला हवं. अशा उन्मत्त झालेल्या व्यवस्थेला झुगारणं हे देशप्रेम आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलंय. आणि हे झालं पाहिजे. हे नागरिक करतील. ह्या वन नेशन वन इलेक्शनचा जो ढोंग चाललेला आहे आणि याच्यामुळे पैसे वाचतील वगैरे, याच्यामुळे काही पैसे वाचणार नाहीयेत. जेवढे पैसे अंतरांतराने, टप्प्याटप्प्याने, जेव्हा जेव्हा ज्या ज्या राज्याची वेळ येईल त्या त्या राज्यांच्या निवडणुकांना जेवढा लागतो तेवढाच वन नेशन वन इलेक्शनला पैसा लागेल, किंबहुना जास्त लागेल. कारण दुप्पट तिप्पट प्रमाणामध्ये ईव्हीएम्स बनवायला लागतील, कंट्रोल युनिट बनवावे लागतील, व्हीव्हीपॅट्स बनवावे लागतील यांना, जर त्याच्यावर घ्यायचं असेल तर. त्यामुळे पैसे वाचतील वगैरे हे ढोंग आहे. बिलकुल नया पैसा वाचणार नाही याच्यातून. पण एका वेळी सगळीकडे दहशत पसरवणं, एका वेळी सगळ्या नागरिकांना दहशतीखाली आणणं हे जास्त सोपं आहे. आणि म्हणून नागरिकांना दहशतग्रस्त करण्यासाठी ह्या वन नेशन वन इलेक्शनचा फार्स आणला जातोय. तुम्ही विचार केला पाहिजे याला विरोध होणार की नाही. संविधान मानणारे, बाबासाहेबांना मानणारे नागरिक जर असतील, या देशाच्या लोकशाहीच्या मूल्यांना
मानणारे जर नागरिकत्व आपलं असेल तर आपण याचा विरोध केलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. आणि ही बॅलेट पेपरच्या मागणीसाठी 44,000 ग्रामसभांनी ठराव करणं गरजेचं आहे. एका दिवशी बॅलेटवरती सगळ्या गावांमध्ये मतदान ऑर्गनाईज करा. हे व्हायला हवं. आजच्या इजी न्यूजच्या भागात इतकंच. पण इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि ज्यांना ज्यांना लिंक शेअर कराल त्या सर्वांना इजी न्यूज सबस्क्राईब करण्याचा आग्रह नक्की धरा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.